राज ठाकरेंच्या एका वक्तव्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी मोठं विधान केलंय। यंदा भाजपचा मुख्यमंत्री असेल आणि मनसे सत्तेत बसेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। त्यामुळे निकालानंतर मनसेची महायुतीसोबत हातमिळवणी होणार असल्याचंही स्पष्ट झालंय। एका मुलाखतीदरम्यान राज ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलंय। एका कार्यक्रमात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेटही झाली। याच भेटीदरम्यानचा राज ठाकरेंसोबतचा एक फोटो फडणवीसांनी सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलाय। राज ठाकरे या कार्यक्रमादरम्यान नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। महाविकास आघाडीसोबत आपण जाणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। शिवसेनेत असताना आपला सर्वात जास्त संबंध भाजपशी आला। 3 महिन्यांपूर्वीच महाविकास आघाडीची हवा होती, मात्र हरियाणाच्या निकालानंतर चित्र थोडंसं बदललंय। आता सरकार महायुतीचं येणार, मात्र महायुतीला सुद्धा हे तितकंसं सोपं नाही। मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सत्तेत असेल असं मोठं विधान राज ठाकरेंनी केलंय आणि मनसेच्या साथीनं भाजपचा मुख्यमंत्री होईल हेही त्यांनी सांगितलंय। राज्यातल्या राजकीय चिखलाला शरद पवार जबाबदार असल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली। फोडाफोडी करून सत्तेत जाणाऱ्यांना मतदारांनी धडा शिकवायला हवा होता असंही राज यांनी मत मांडलं। दरम्यान याचवरनं नाना पटोलेंनी महायुतीला टोला लगावलाय, आपण पाहूया। राज ठाकरेंनी उघडपणे सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीबरोबर सत्तेत जाऊ आणि सत्ता भाजपची येईल, भाजपचा मुख्यमंत्री बसेल असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। कसं बघताय तुम्ही? आता ते भविष्यवाले आहेत की मला माहिती नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर फार प्रतिक्रिया देणार नाही। मला जनतेच्या मनातलं माहिती आहे। जनता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार। आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा निवडणुकीचा मार्ग सोपा होण्याची चिन्ह दिसतात। अमित ठाकरेंना पाठिंबा द्यायला हवा अशी भाजपची भूमिका असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे, पण शिवसेनेच्या काही अडचणी असल्यामुळे त्यांनी इथून उमेदवार दिल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे सदा सरवणकर उमेदवारी मागे घेण्याची शक्यता वाढली आहे। अमित निवडणूक लढवत असलेल्या माहीम मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे। शिवसेना उभाठा पक्षासोबतच महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेनं इथे उमेदवार दिलाय, मात्र अमितची पहिलीच निवडणूक असल्यानं महायुतीनं पाठिंबा द्यावा अशी मागणी राज ठाकरेंची होती, पण सदा सरवणकर निवडणूक लढण्यावरती ठाम राहिल्यानं इथला तिढा काहीसा वाढलाय। माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या गोष्टीला मान्यता होती की त्या ठिकाणी उमेदवार उभा करू नये, पण काही अडचणी त्याच्यामध्ये त्यांना आल्या, किंबहुना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मत असं पडलं की ती जी मतं आहेत ती कदाचित मग उभाटाकडे जातील आणि त्यामुळे त्यांनी उमेदवार उभा केला आहे। पण आमची पहिल्यापासूनही भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर आपल्याला पाठिंबा मागितलेला आहे, तर तो आपण दिला पाहिजे। अमित ठाकरेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाचं कालही मत होतं आणि आजही मत आहे। तर भाजप अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यावर ठाम असतानाच माहीमचे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोशल माध्यमात एक पोस्ट शेअर केली आहे आणि बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून दिली आहे। मी 40 वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। आम्ही आमच्या कष्टानं आणि घामानं 3दा माहीमचे आमदार बनलोय। बाळासाहेब असते तर त्यांनी आपल्याला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं। त्यांचे 50 नातेवाईक दादर माहीममध्ये राहतात, पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाच दिली। ते कार्यकर्त्यांची भावना जपणारे नेते होते। एकनाथ शिंदे यांच्याकडे पहा, त्यांचे सुपुत्र हे 3 वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवलं नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला त्यांनी ती संधी दिली। राजसाहेबांना मी विनंती करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करू नका, मला आपलं समर्थन द्या असं सदा सरवणकर राज ठाकरेंना आवाहन करताना म्हणतात। आणि आज संजय राऊत यांनी मनसेच्या राज्यभरातल्या निवडणुकीतल्या भूमिकेबद्दल जोरदार टीका केली आहे। राऊतांनी मनसेचं जाहीरपणे नाव न घेता चांगलेच टोले लगावले, पण राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। बघा, हे काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य खाद्य सुपारी आहे, ते सुपारीवर जगतात। अनेक पक्ष असे महाराष्ट्रात आहेत, त्यांचं मुख्य अन्न जे आहे, मुंगी काही वेगळं खातं, साखर खाते बरं का, झुरळं काही वेगळं खातात, वाघ अजून काही खातो। तसे काही राजकारणातले काही पक्ष आहेत, त्यांचं मुख्य अन्न जे आहे ते सुपारी आहे। आता त्या सुपारीवरती जगणाऱ्या लोकांना शिवसेनेत महाराष्ट्राचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करावी लागत असेल तर ते या राज्याचं दुर्दैव आहे। कदाचित तो उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बोलत असेल, कारण की उद्धव ठाकरेच्या मातोश्रीमध्ये AC पासून
तर देवारात टाकणाऱ्या फुलापर्यंत हे सगळं उद्धव ठाकरेंच्या खिशातून येत नाहीत, वसुली केलेल्या पैशातूनच येतं. म्हणून कदाचित हा सुपारी हा शब्द त्यांनी उद्धव ठाकरेसाठी वापरला होता. आणि सांगलीमधल्या जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जयंत पाटलांवर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम या मुद्द्यावरनं काही दिवसांपूर्वी टीका केलेली आणि याच मुद्द्यावरनं अजित पवारांनी त्यांची खिल्ली उडवत निशाणा साधला. आम्ही कुणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही, पण सांगायला खूप सोपं आहे की करेक्ट कार्यक्रम करतो, मात्र करेक्ट कार्यक्रम करणं कुणाच्याही हातात नाही, हे जनतेच्या हातात आहे, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही बोलतो तसं वागतो, आमचं काम बोलतं. आम्ही कुणाचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रमाने या माझ्या मायमाऊलींना पैसे मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने माझ्या इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रमाने या भागातले प्रश्न सुटणार नाही. अरे सांगायला फार सोपं आहे, करेक्ट कार्यक्रम करतो. काय करेक्ट कार्यक्रम करतो? जनताच्या मनात का करेक्ट कार्यक्रम करायचं माझ्याही हातात नाही आणि त्याच्याही हातात नाही आणि कुणाच्या हातात नाही. या बसलेल्या जनतेच्या हातात आहे कुणाचा कार्यक्रम करायचा आणि कुणाला. आणि शेक्सपियरनं म्हटलेलं की नावात काय आहे, पण आता येऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि त्यातली राजकीय डावपेच पाहिले तर नावात बरंच काही असल्याचं कळतं. मतदारांची एक प्रकारे दिशाभूल करण्यासाठी, प्रतिस्पर्ध्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी उमेदवाराच्या नावाशी आणि आडनावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तींना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय. त्याचीच काही उदाहरणं आपण पाहतोय. दापोली मतदारसंघात संजय वसंत कदम यांच्या विरोधात संजय संभाजी कदम आणि संजय सीताराम कदम या दोन अपक्षांनी अर्ज भरलाय. योगेश रामदास कदम यांच्या विरोधात योगेश कदम आणि योगेश कदम या दोन अपक्षांचे अर्ज दाखल झालेत. कुडाळ मतदारसंघ, शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारही वैभव नाईकच आहेत. चिपळूण मतदारसंघात शेखर गोविंदराव निकम, राष्ट्रवादीचे उमेदवार, त्यांच्या विरोधात शेखर गंगाराम निकम हे उमेदवार आहेत. चिपळूणमध्ये प्रशांत बबन यादव, राष्ट्रवादीचे उमेदवार, त्यांच्या विरोधात प्रशांत भगवान यादव उमेदवार म्हणून पाहायला मिळतात. आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं आपले काही जुने जाणते नेते आपल्या मित्रपक्षांमधनं निवडणुकीसाठी मैदानामध्ये उतरवण्याची एक वेगळीच खेळी केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडनं भाजपचे 11 नेते निवडणूक लढवतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं मुरजी पटेल, शायना एनसी, अजित पिंगळे हे धाराशिवचे उमेदवार आहेत. निलेश राणे भाजपमधले शिवसेनेत आले, कुडाळमधनं निवडणूक लढवतात. राजकुमार बडोले अर्जुनी मोरगाव, प्रताप पाटील चिखलीकर लोहा हे भाजपतनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले, तिथून ते निवडणूक लढवणार आहेत. संजय काका पाटील कवठे महांकाळ, निशिकांत पाटील इस्लामपूर आणि भरत गावित नवापूरमधनं उमेदवार असतील. हे सगळे मूळचे भाजपचे, पण निवडणूक लढवतात राष्ट्रवादीतनं. पण मला विश्वास आहे की जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचं पूर्ण युनिट आमच्या स्वतंत्र फॉर्म ज्यांनी भरले त्यांच्यासोबत बसू तर बऱ्यापैकी 99% ठिकाणी आम्हाला यश येईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या विधानसभेच्या मैदानात तब्बल 7,995 जण रिंगणामध्ये उतरले. यापैकी नांदेडच्या भोकर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 167 जणांनी अर्ज दाखल केले. अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरमधनं यंदा महायुतीच्या श्रीजया चव्हाण निवडणूक लढवणार आहेत. श्रीजयांच्या रूपात चव्हाणांची राजकारणातली तिसरी पिढी मैदानामध्ये उतरतेय, पण या पहिल्याच निवडणुकीत श्रीजया यांच्यासमोर 1-2 नाही तर 166 जणांचं आव्हान आहे. त्यामुळे भोकर मतदारसंघ हा राज्यातला सर्वाधिक उमेदवारांचा मतदारसंघ ठरतोय. तर सर्वाधिक उमेदवार असलेले मतदारसंघ भोकर 167 अर्ज दाखल झालेले आहेत. बीडच्या माजलगावमध्ये 138 अर्ज, बीडमध्ये 138 अर्ज आपल्याला पाहायला मिळतात. तर छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघ 111 अर्ज दाखल झाले.
आणि तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी आपला केसानं गळा कापला असा गंभीर आरोप अजित पवारांनी केला होता। सांगलीमधल्या तासगावात संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत केलेल्या विधानावरनं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। अजित पवारांच्या विधानावरती विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या। विरोधकांनी अजित पवारांच्या विधानाचा निषेध नोंदवलाय, तर भाजपनं सुद्धा अजित पवारांच्या आरोपांवरनं हात झटकल्याचं पाहायला मिळतंय। आज आबा जाऊन इतकी वर्ष झालेले असताना सुद्धा अशा पद्धतीनं एखादी मळमळ व्यक्त करून दाखवणं हे चुकीचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आबांनी त्या काळामध्ये सुद्धा लोकसभेनंतर सांगितलं होतं की ज्या खात्यामध्ये एवढा खर्चच झालेला नाही त्या खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार कसा असू शकतो। आता कदाचित त्यावेळेस पक्षाचं असं ठरलेलं असावं की जे घडलेलंच नाही ते चौकशीच्या माध्यमातून समोर यावं, संविधानाच्या माध्यमातून जे करायचं होतं आणि राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे करायचं होतं ते आबांनी केलं। स्वर्गीय आर आबा आता हयातीत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोललं किंवा ज्या गोष्टीला ते उत्तर देऊ शकत नाहीत अशा गोष्टीच्या बद्दल बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही। पण एवढंच सांगतो की हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर जी इन्क्वायरी सुरू झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती। सध्या आपल्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपनं मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकत मित्रपक्षांची कोंडी करायला सुरुवात केलेली आहे। भाजप कार्यालयाच्या बाहेर भाजपनं देवेंद्र फडणवीसांच्या फोटोज सकट त्यांचा एक बॅनर लावलाय आणि फडणवीसांच्या पुन्हा येण्याचे संकेत सुद्धा दिलाय। त्यामुळे ते पुन्हा येणार, पण मग शिंदेंचं काय होणार अशी नवी चर्चाही रंगू लागली आहे। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। दोन 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी दिलेले संकेत, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपच्या वतीनं केली गेलेली ही बॅनरबाजी। भाजपनं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचा चेहरा प्रमोट करायला सुरुवात केल्याची ही नांदी मानली जाते। मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयातील या बॅनरबाजीनं पुन्हा एकदा पुन्हा येईनची चर्चाही सुरू झाली आहे। आपापल्या भावना आहेत, पक्षालाही वाटतं आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत, पण महायुतीमध्ये सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि आमची निवडणूक मुख्यमंत्री पदाकरता नाही आहे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याकरता आम्ही लढतो आहे। 2022 साली शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र आले। या सरकारमध्ये संख्याबळ जास्त असूनही देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। फडणवीसांच्या भूमिकेवर विरोधकांनी त्यांना चांगले चिमटेही काढले। त्यानंतर 2023 साली दोघांच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या रूपात तिसरा भिडूही आला आणि विरोधकांनी एक फुल दोन हाफ म्हणत टीकेची झोड उठवली। पण आता विधानसभेच्या तोंडावर भाजपकडनं अतिशय नियोजनबद्धरित्या पुन्हा एकदा फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे राज ठाकरेंनी सुद्धा भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं विधान केल्यानं भाजप आणि मनसेच्या एकत्रित रणनीतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे। या निवडणुकीमध्ये या पक्षाने म्हणजेच भाजपने काहीतरी निश्चित तयारी केली आहे, म्हणूनच त्यांना असं वाटतंय की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री बसला पाहिजे। आणि का बसू नये की आपले जर जास्त आमदार असतील तर आपण त्याच्यावर हक्क का गाजवू नये, आणि त्यासाठी महायुतीतल्या इतर 2 पक्षांनी आपल्याला का सहयोग देऊ नये, कारण 40 आमदार असलेला माणूस आपण मुख्यमंत्री केला तर त्यांनी आपल्याला पुन्हा सहकार्य केलं पाहिजे। आणि मला वाटतं भाजपची ही मोहीम त्या दृष्टीनेच आहे। मी पुन्हा येईन
गेल्या 5 वर्षातला देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास मोठा रंजक राहिला. 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी करत अवघ्या 2.5 दिवसांसाठी मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. विरोधी पक्षनेते पद सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस जून 2022 मध्ये शिंदेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि आता विधानसभेच्या निकालापूर्वीच फडणवीसांचे पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकू लागले. भाजपच्या बॅनर्समुळे महायुतीत आता मुख्यमंत्री पदावर न जुंपण्याची शक्यता आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीनं सुद्धा पुन्हा येईनवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी लिहायला नव्हतं पाहिजे पुन्हा येईल, पण आल्यानंतर त्यांचं त्या मागच्या वेळेस त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते आता पुन्हा होऊ नये अशी काळजी त्यांनी घेतली पाहिजे होती. पण आता त्यांनी पुन्हा बोर्ड लिहिलेले आहेत तर त्यांचं आता ते नुकसान होणारच आहे. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाबाबत कुठलीही भूमिका जाहीर न करता भाजपनं सर्वाधिक उमेदवार दिले. सर्वाधिक उमेदवार म्हणजे सर्वाधिक आमदार निवडून येण्याची शक्यताही. त्याचमुळे आता ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री या अघोषित नियमानुसार भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय आणि त्यासाठी अपेक्षेप्रमाणे फडणवीसांचा चेहरा प्रमोट होतोय. या सगळ्या धामधुमीत राज्याचं नेतृत्व कोण करणार हे मात्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता लवकरच सुरू होणार आहे. पण त्याआधी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत याची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या यादीमध्ये महायुतीनं राज्यातल्या 2 मतदारसंघात उमेदवारच दिलेला नाहीये. नाशिकच्या मालेगाव मध्य आणि मुंबईच्या शिवडीमध्ये महायुतीतल्या एकाही पक्षाचा उमेदवार का नाही असा प्रश्न अनेकांना पडला. यामागचं कारण नेमकं काय पाहूया, याविषयीचा हा खास रिपोर्ट. 288 मतदारसंघ, एकूण 7,995 उमेदवार. महायुतीचे 289 उमेदवार मैदानात. पण मालेगाव आणि शिवडी उमेदवार का नाही? आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात कुणाविरुद्ध कोण लढणार हे चित्र स्पष्ट झालंय. सध्या सत्तेत असलेल्या महायुतीनं एकूण 289 उमेदवार रिंगणात उतरवले. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की राज्यातल्या 2 मतदारसंघात महायुतीचा एकही उमेदवार नाही. ते मतदारसंघ आहेत नाशिकचा मालेगाव मध्य आणि मुंबईतला शिवडी मतदारसंघ. मालेगाव मध्य मतदारसंघ हा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आला होता. पण इथे ना राष्ट्रवादीनं उमेदवार दिला ना भाजप शिवसेनेनं. पण याची कारणं सुद्धा अनेक आहेत. मालेगाव मध्यमध्ये जवळपास 99% मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे इथे प्रत्येक पक्ष मुस्लिम उमेदवारालाच तिकीट देण्यास प्राधान्य देतो. सध्या MIMचे विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल, काँग्रेसचे एजाज बेग, समाजवादी पार्टीचे शाने हिंद आणि अपक्ष आसिफ शेख असे 4 उमेदवार रिंगणात आहेत. पण महायुतीतल्या एकाही पक्षाला मालेगावमध्ये सक्षम उमेदवार मिळाला नसल्याची माहिती आहे. त्याचमुळे इथे उमेदवार उभा करण्याची रिस्क महायुतीतल्या पक्षांनी घेतलीच नाही. मालेगाव मतदारसंघ हा लोकसभेच्या वेळेला खूप चर्चेला गेला, कारण हा धुळे लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. मालेगाव मध्यमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला जवळपास 1,98,000 मतांचं मताधिक्य तिथे मिळालं आणि भाजपच्या उमेदवाराला अवघी 4,000 मतं मिळाली. त्याची चर्चाही खूप झाली आणि महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद हा शब्दसुद्धा जणू काही त्या निमित्ताने चर्चेत आला की काय अशी चर्चाही सुरू आहे. आजही ती सुरू आहे. दुसरीकडे शिवडीमध्ये उमेदवार न देऊन महायुतीने एक प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाळा नांदगावकरांना पाठिंबा दिलाय का अशी सुद्धा चर्चा आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर यांच्यासमोर विद्यमान आमदार
अजय चौधरींचं आव्हान आहे. इथे महायुतीनं आपली ताकद मनसेच्या पाठीमागे उभी केल्याचं विश्लेषकांचं मत आहे. त्यामुळे शिवडीत 2 जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांमध्ये सामना रंगेल. भाजपा सदा सरवणकरांच्या प्रचारात सहभागी न होता आपला एक पाठिंबा हे अमित ठाकरे यांना देणारे स्पष्ट आहे. तीच परिस्थिती शिवडीत आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेचे अतिशय जुने निष्ठावंत राज ठाकरे यांचे अनुयायी बाळा नांदगावकर निवडणूक लढत आहेत आणि बाळा नांदगावकर यांच्यासाठी सुद्धा तिथं भाजपाने एक मदतीचा हात देऊ केला आहे. त्यामुळेच तिथं त्यांचा उमेदवारी नाही आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये मनसेला एक प्रकारे भाजपाने आपल्या लोकसभेच्या वेळी केलेल्या मदतीची जणू काही परतफेड आहे असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत. अर्ज भरण्याची विंडो बंद झाली आहे. उमेदवार फिक्स झालेत. त्यामुळे दिवाळीचे फटाके उडवल्यानंतर महाराष्ट्रात निवडणूक प्रचारातून राजकीय फटाके तुफान वाजणार आहे. त्यात महायुतीचे फटाके जोरात फुटतात की महाविकास आघाडीचे, हे पाहणं रंजक असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि